हॅलो नमस्कार मंडळी, मी सोना. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. रात्रीचा प्रवासामधलं जेवण करून आम्ही पोहोचलो बेस कॅम्पवरती. आणि बेस कॅम्पवरती सकाळी 4 वाजता केला नाश्ता. सगळं पटापट आवरलं आणि आम्ही 4:30 वाजता भैरवगड चढायला सुरुवात केली. आपले मावळे त्या काळी गड कसे चढले असतील एवढ्या रात्री, तर मला ते अनुभवायचं होतं. आणि एक छोटंसं स्वप्न माझं भैरवगड चढताना कंप्लीट झालं. काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग, जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, सरळ सोट कातळकडा, अंगावर येणारा ओव्हरहँग, निमुळत्या पायऱ्या. महाराष्ट्रीय हाडाच्या भटक्यांना याची दिवसा उजेडी स्वप्न नाही पडली असं तर नवलच. असा हा मोर्शीचा भैरवगड. सह्याद्री पर्वतात उत्तर विभागात आपणास ठाणे व अहमदनगर म्हणजे आताचे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारं माळशेज घाट व नाणेघाट यांवर पहारा देत उभा असलेला एक सह्याद्री पर्वतातील एक थोर मावळा म्हणून मोर्शीचा भैरवगडचा उल्लेख केला जातो. गडाची रचना थोडी अवघड आहे, त्यामुळे इथे ट्रेकिंगची सेफ्टी इक्विपमेंट घालावीच लागतात. आपण भूगोलात शिकलेल्या प्रस्तरभंग भिंतीचे उत्तम उदाहरण म्हणजे मोर्शीचा भैरवगड. आणि आजकाल सगळीकडेच गर्दी होत आहे, त्यात सॅटर्डे संडे तुम्ही ही गर्दी पाहू शकता किती झाले. हॅलो नमस्कार मंडळी, तर आपण आज आलोय भैरवगड, मोर्शीचा भैरवगड. तर आज बघू शकता अरे या कॉर्नरला उभा करना, पटापट फेकेल वरती. किती गर्दी आहे. गडावरती थोडं चढून गेल्यानंतर डावीकडे आपल्याला असे पाणी दिसतं, जे की आपल्याला हे पाणी पिण्यायोग्य नाहीये. आपल्याला समोर अशी एक डोंगररांग दिसते. समोर असणारा डोंगर नापता त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावरती आपल्याला समोर दिसतं ते घनचक्कर. नंतर आहे माझ्या समोर, आता समोर आहे सीतेचा डोंगर. आणि त्यानंतर आपल्याला दिसतो तो पाठ, हा कोकणकड्याचा पाठ. आणि त्याच्या बरोबर समोर आहे तो रोहिदासगड. आणि आपल्याला तुम पुढे थोडंफार आल्यावरती ना, आता आपल्याला दिसत नाही आहे पण तिथे काळू वॉटरफॉल आहे. माळशेज घाटातील सगळ्यात उंच धबधबा काळू वॉटरफॉल. अशी डोंगररंग आपल्याला वरून भैरवगडवरून दिसते. आणि हे पूर्ण अफाट सह्याद्री बघताना अक्षरशः मस्त वाटतं. वरून जो नजारा दिसतो तो शब्दातही व्यक्त करता येत नाही. आणि थोडंसं धुकं होतं, त्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसलं. हा नजारा पाहून आपण डावीकडे जर गेलो तर तिथे अजून एक पाण्याचं टाकं दिसतं. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात टॉपवरती पोहोचतो आणि तिथून हा नजारा दिसतो. तुम्ही पाहू शकता अशी डोंगर रांग आणि हा जो कडा आहे पूर्ण अफाट पसरलं सह्याद्री. ते पाहून आपण रॅपलिंगला सुरुवात केली. आणि स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटली, पण जे नंतर एक्सपिरियन्स आला तो खूपच छान होता. आणि पुढे तुम्हाला मी सांगेन काय एक्सपिरियन्स आला बघा. तर अशा प्रकारे आपण भैरवगड रॅपलिंग प्लस ट्रेकिंग कंप्लीट केलेली आहे. आणि एकदम ऑसम एक्सपिरियन्स होता, लाईफ टाईम मेमरीज मध्ये राहणार असा. आता आपण रिटर्न खाली चाललोय बेस कॅम्पकडे. आणि आज 300+ काउंट होता गडावरती. सो तुम्ही भैरवगडची अभेद्यता तुम्ही बघू शकता. चला तर मग आपण आता वापसीची सुरुवात केली आहे. पुढे जाऊ. आता आपण रिटर्न प्रवास केलाय आणि निघालोय बेस कॅम्पकडे. साती सवंगडी. अशक्य सुंदर सह्याद्री. तर जय शिवराय मित्रांनो, आज भैरवगड आपण ट्रेक कंप्लीट केलेला आहे. आता आपण वरती जाऊन परत रिटर्न खाली आलो आहोत. आणि थोडीशी चढाई अडचणीची आहे, थोडीशी अवघड आहे. जर तुम्ही बिगनर असाल तर थोडीशी काळजी घ्यावी लागेल. आणि हा ट्रेक आम्ही सह्याद्री सारथी ॲडव्हेंचर आणि सह्याद्री संजीवनी सोबत केला. आणि खूप चांगल्या रीतीने हा ट्रेक पार पडला. काहीच म्हणजे असा इश्यू वगैरे झाला नाही. थोडी सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी होती.
सो तुम्ही आता उन्हाळा आहे, सो थोडं पाण्याचं प्रमाण पण जास्त लागतं. सो जास्तीत जास्त पाणी घेऊन या. खायचं कमी पण पाण्याचं प्रमाण जास्त आणा. रॅपलिंग पण आहे इथे. सो एक रीतीने पूर्ण पद्धतीने म्हटलं चांगला मस्त अनुभव होता आणि खूप चांगल्या रीतीने ट्रेकिंग पार पडला. तुम्ही हा व्ह्यू पण पाहू शकता, अप्रतिम व्ह्यू. लाईक सह्याद्री कधीच नाराज करत नाही. तर पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओमध्ये, पुन्हा एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. ही मंडळी बसलेत मस्त ओरिजिनल नॅचरल ह्याचं पाणी पिण्यासाठी. कसं आहे? गडावर पाणी संपलं होतं आणि इथं झऱ्याचं पाणी पिल्यानंतर खूप शांत वाटलं आणि असा हा ट्रेक इथं कम्प्लीट झाला. आणि खाली जाऊन मस्त आम्ही असं जेवण केलं, पोटभर जेवण केलं. आणि आता वाट होती सगळ्यात म्हणजे जो टाइम असतो ना, आपण जेव्हा ट्रेक कम्प्लीट होऊन घरी जातो तेव्हा थोडंसं वाईट पण वाटतं नाही का, आता कधी भेटेल ना नेक्स्ट ट्रेक करण्यासाठी. तर असा हा मोर्शीचा भैरवगड ट्रेक कम्प्लीट झाला सक्सेसफुली. थँक्स टू सह्याद्री सारथी ज्या टीमसोबत आम्ही आलो होतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, काळजी घ्या.